माझ्या आईने शिकवलं की घरचं जेवण सगळ्यात स्वादिष्ट असतं, त्यामुळे ते घरीच बनवायचं. मग ते कसंही बनव. जसं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, त्या पद्धतीने हळूहळू ते जमायला लागतं. मग त्याच्यासाठी मी काय केलं, हे जे चिकन आहे ते मॅरिनेट करून ठेवलं आणि ते अर्धा तास तरी कमीत कमी करून ठेवा. मग काय छान लागतं. मग त्याच्यासाठी व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे आणि मसाले भाजले की पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकायचं. आता असं म्हणू नका हां, की कढई तुझी किती बाई काळी येते. तिला लोखंडाची कढई म्हणतात आणि ती काळीच असते. जर तिला जास्त घासली तर तिला गंज चढू शकतो, म्हणून जास्त घासायची नसते. आता ही कढई आहे, ही असंच टाकून देणार नाही बरं का, याच्यात पाणी घालून परत टाकणार आहे, त्याच्यामुळं टाकून द्यायचं नाही. आता तोपर्यंत मसाला करून घ्यायचा आणि व्यवस्थित चिकन आहे ते बऱ्यापैकी आपण तेलामध्ये शिजवून घ्यायचं. मस्त एकदम टेस्टी लागतं. आणि मग त्याच्यामध्ये जे काही तुम्ही मसाले टाकणार आहात ते मसाले टाकायचे आणि मस्त असं झणझणीत असं एकदम चिकन तयार होतं बरं का. टेस्ट तर एवढी भारी लागते की कुठल्याही हॉटेलला तुम्ही मागे सरकाल. आता टेस्ट पण करून बघायची, त्याच्याबद्दल अजिबात मागे सरकायचं नाही. आणि टेस्ट घेता घेता हे बघा, मुलगा व्हिडिओमध्ये काय बघते बोलते हे